इतिहास म्हणजे काय या ठिकाणी आपलं बघायचं. इतिहास म्हणजे काय, प्राचीन काळात घडून गेलेल्या घटनांची काय झालं क्रमानुसार शास्त्र शुद्ध पद्धतीने सुसंगत पद्धतीने अशी दिल्या गेलेली माहिती म्हणजे काय इतिहास. म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या ज्या घटना घडून जातात त्या घडून गेलेल्या सर्व घटना शास्त्रशुद्धपणे व्यवस्थित आणि क्रमिक पद्धतीने म्हणजे काय एकानंतर एक घटना जशाच्या तशा घ्यायच्या. आता मी जर म्हटलं क्रमिक पद्धतीने म्हणजे एकानंतर एक घटना, मी जर म्हटलं बा माझा जन्म कधी झाला, मी म्हटलं माझा जन्म झाला 1975 आणि मी जर म्हटलं माझ्या वडिलाचा जन्म कधी झाला, मी जर म्हटलं 1986 म्हणजे माझ्या वडिलाचा जन्म अगोदर राहील का माझा जन्म अगोदर राहील, वडिलांचा जन्म अगोदर राहील ना. म्हणून मग क्रमिक पद्धतीने लिहिल्या गेलेली सुसंगत व पद्धतशीरपणे जी काही मांडणी आहे त्या मांडणीला आपण इतिहास असं म्हणत असतो. मग या ठिकाणी इतिहासाची आवश्यकता काय आहे, इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता काय आहे, तर इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता असं आहे की प्राचीन काळामध्ये राजे महाराजे यांच्याकडनं त्या काळात ज्या काही चुका झाल्या किंवा जे काही त्यांच्याकडे चांगले कार्य झाले, ते चांगले कार्य झाले असतील की ते चांगल्या कार्याची पुन्हा उजळणी होऊन येणाऱ्या काळातील, आता जर राजे महाराजे नाही परंतु येणाऱ्या काळातील असलेले जे काही सध्याचे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाने योग्यपणे निर्णय घेऊन समाजाच्या हिताचे कार्य केले गेले पाहिजे. यासाठी इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. तसंच पुन्हा त्या काळामध्ये जसं की वेडा मोहम्मद गजनी असं म्हणायचं. वेडा मोहम्मद गजनी काय करायचं, दिल्लीला त्याचे राजधानी शहर होतं. दिल्लीवरून त्याला काय वाटलं की आपण काय करू, आपली राजधानी भारताच्या मधोमध आणू, म्हणून त्यांनी काय केलं होतं या ठिकाणी देवगिरीचा किल्ला जो आहे त्या ठिकाणी दौलताबाद या ठिकाणी खुर्दाबादला जो काही किल्ला आहे त्या ठिकाणी तिची राजधानी शहर इथं त्यांना करायचं ठरवलं. मग त्या ठिकाणी दिल्लीवरून पूर्ण राजधानी इथं आणायची ठरवल्यानंतर भारताच्या मधोमध देशावरती कारभार सुरळीतपणे करण्यासाठी तर तिथून सर्व लोक, गावं, जनता, घोडे, हाती, बैल वगैरे सगळे संसार इथपर्यंत येईपर्यंत जवळपास अर्धी जनता मरून गेली. कारण पायी येणं होतं, घोड्यावर येणं होतं, हाती घेऊन येणं होतं. त्यावेळी कितीतरी मुक्काम झाले असतील. त्या काळामध्ये खूप मोठ्या नद्या नाले वगैरे होते, त्याचे अनेक प्रकारचे आजार होते, त्यात किती लोक मेले असतील. त्याच्यानंतर पुन्हा इथं आल्यानंतर जेव्हा तो राज्य करायला त्याला असं वाटलं अरे या ठिकाणी काही व्यवस्थित नाही, त्या ठिकाणी सगळी व्यवस्था व्हायला लागली. पुन्हा तिथे त्याचं जे काही राज्य इथून पुन्हा दिल्लीला न्यायचं ठरवलं, पुन्हा इथून तो दिल्लीला जायला लागला, पुन्हा लोक तिथे चालू झाले, पुन्हा त्याच्यामध्ये अनेक प्रकारची जनता तिथे मेल्या गेली. म्हणजे त्याचा एक चुकीचा निर्णय जो होता तो पूर्ण देशाच्या म्हणजे त्याच्या राज्याच्या हिताच्या दृष्टीने चुकीचा होता. म्हणून तो त्याला इतिहासामध्ये वेडा मोहम्मद असं म्हणलं जातं, वेडा मोहम्मद गजनी. म्हणून काय आहे की काही निर्णय हे चुकीचे होऊ नये, आणि ज्यांनी चांगलं कार्य केलं त्याचा उजाळा व्हावा. आणि तसं इथं असलेले जे काही आताचं सध्या शासन आहे त्या शासनाने चांगलं कार्य करावं यासाठी इतिहासाच्या अभ्यासाची काय आहे आवश्यकता. मग आता कोणत्या प्रकारचा जर अभ्यास करायचा जर झाला तर तो जो अभ्यास करत असताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या साधनाची गरज असते. कशाची गरज आहे, साधनाची गरज आहे. जसं की आता मी जर म्हटलं की मला इतिहास शिकवायचा आहे तर आपल्या या ठिकाणी पुस्तकाच्या लेवलनं आपण वर्गामध्ये काय करू शकतो, अध्यापन करू शकतो. पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, आपण घरी वाचतो, त्यामध्ये सर्व माहिती लिहिलेली आहे. परंतु खरा आपल्याला अभ्यास जो आहे त्या ठिकाणी जर करायचा असेल तर तो अभ्यास या ठिकाणी इतिहासाचा अभ्यास हा 3 पद्धतीने आपल्याला करायचा असतो. तो असतो, एक असतं भौतिक साधन, एक असतं भौतिक साधन आणि एक असतं लिखित साधन. मग या ठिकाणी भौतिक साधन म्हणजे दिसणारं साधन म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने जे दिसतंय, म्हणजे जे प्राचीन काळातील असलेले जे काही सध्या किल्ले, लेण्या, शिलालेख असेल, ताम्रपट असेल, त्यानंतर पाणवटे असतील, वाडे असतील, स्मारके असतील, मंदिरं आहेत किंवा अनेक त्या काळचं जे काही शिल्लक आहे 12 वारे जे आपल्याला डोळ्याने काय होतंय दिसतंय ते अजूनही आहे. म्हणजे डोळ्याने दिसणारी सर्व साधनं जी असतील ती सर्वच्या सर्व भौतिक साधनं आहेत. किंवा मग ज्याला आपण काय करू शकतो, ज्याला आपण हाताळू शकतो किंवा ज्याला आपला हाताळू शकतो म्हणजे ज्याला आपला हात लावता येऊ शकतो, ज्याला स्पर्श करता येऊ शकतो, अशी जी सर्व साधनं आहेत ती सर्व साधनं ही भौतिक साधनामध्ये असतात. कळतंय का, ज्याला आपण हात लावू शकतो, ज्याला स्पर्श करू शकतो अशी सर्व साधने. यांना किल्ले याला आपण हात लावू शकतो, बरोबर, लेणी आपण याला हात लावू शकतो आणि लेण्यांना पण. तर या सर्व साधनांना आपण काय म्हणत असतो भौतिक साधनं. त्यानंतर मौखिक साधनं म्हणजे तोंडाने बोलल्या गेलेलं म्हणजे जे कानाने ऐकल्या गेलेलं असेल. ठीक आहे, त्या काळात तर भाषेचा शोध लागलेला, त्या काळात भाषेचा शोध म्हणजे होता परंतु लिखित साधनाचा शोध नव्हता. त्या काळात जेही दिल्या गेलेलं जे काही ज्ञान असायचं ते सगळं ज्ञान मौखिक होतं, तोंडाने सांगितल्या जायचं, बोलल्या जायचं. त्या काळामध्ये गुरुकुल पद्धती होती. कोणची पद्धती होती, गुरुकुल म्हणजे सर्वचे सर्व शिष्य पुढे राहू द्या, सर्वचे सर्व शिष्य जे होते तर आश्रमात जायचे, गुरुजवळ राहायचे, त्या ठिकाणी ज्ञानार्जन करायचे. आणि त्या काळात गुरुने दिलेलं जे काही ज्ञान होतं ते मौखिक होतं, तोंडाने सांगितलं जात असायचं. आणि त्या काळातील सर्व विद्यार्थ्यांची श्रवण करण्याची क्षमता फास्ट होती. आताचे विद्यार्थी लक्ष देत नाही, तुम्ही फक्त शरीराने इथे बसलेले असतात.
त्या काळातील विद्यार्थी हे शरीराने पण आणि मनाने पण गुरु जे सांगायचे जे शिकवत असायचे त्याकडे लक्ष देऊन ते ऐकत असायचे आणि ते एकदा ऐकलं की ते कधीच विसरत नसायचे आणि मग ते ऐकलेलं ते ज्ञान असायचं ते पुन्हा ते इतरांना सांगायचे. म्हणून तोंडाने बोलल्या गेलेलं आणि श्रवण केलेलं ऐकल्या गेलेलं जे काही जसं की मग त्या काळच्या जुन्या काळच्या आता आई जात्यावरती ओव्या म्हणते, ठीक आहे, त्या काळचे काही अभंग आहेत, ठीक आहे, त्या काळचे जे काही म्हणल्या गेलेले काही शाब्दिक पोवाडे आहेत काही लोकांनी म्हटलेले, म्हणजे तोंडाने बोलल्या गेलेली जी गाणी असेल, कथा असेल, ओव्या असतील, जे काही प्रसंग असतील, कथा असतील, लोकगीते असतील, जे फक्त गायल्या गेले, जे लिहिलेले नव्हते, अशा स्वरूपाची जी काही साधनं आहेत ती या मौखिक साधनामध्ये येत असतात. ओव्या, लोकगीते, कथा, ठीक आहे, जात्यावरची गाणी, ही जी काही अंगाई गीतं वगैरे, आई पण आपल्या लहान लेकराला झोपू घालत असताना अंगाई गीत म्हणत असायचं आहे, ठीक आहे, मनाचे श्लोक वगैरे असायचे, जेवणाच्या अगोदर म्हणायचे काही पूजेच्या अगोदर म्हणायचे, मना सज्जना भक्ती पद्धतीची गावी तरी श्री हरी वाटत येते वगैरे असं काही होती त्या काळी जेवणाच्या अगोदर हा म्हणे असायचे. मग हे सर्व मौखिक साधनामध्ये येतं. त्याच्यानंतर लिखित साधन. लिखित साधनं म्हणजे काय, वाचता येणारे जे लिहिल्या गेलेलं होतं त्या काळची जी काही लिपी होती, त्या काळची जी लिपी होती त्या काळामध्ये लिखाणाचं साधन समजा एवढं काही कागद होता. आताच्या काळात म्हणलं तसं कागद नाहीये, परंतु त्या काळामध्ये भुर्ज पत्र, सागाचं पान किंवा मोठमोठे वडा पिंपळाच्या पानावरती किंवा मग या ठिकाणी उसाच्या पानावरती जे आहे याच्यावरती हे त्याच्यावरती ते लिहिले जात असायचे. बोरूचे पानं, झाडाच्या सालीचा रस तयार करून ते बोरूचं पान म्हणजे एक प्रकारचे ते बांबूच्या पानाचे ते कांडी करायची शाही, तिथे शाहीमध्ये गुरुजी लिहिल्या जात असायचं. म्हणजे त्या काळात लिहिल्या गेलेलं आणि आजकालची सध्याची काही पुस्तकं आहे, रिडिंग पुस्तक वगैरे आहे, ही सर्व साधनं जी आहेत ती लिखित साधनामध्ये असतात. या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून इतिहास म्हणजे काय, प्राचीन काळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे माहिती म्हणजे इतिहास, आणि इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता काय आहे तर प्राचीन काळामध्ये जे काही चांगल्या राजा महाराजांच्या चांगल्या गोष्टीची माहिती व्हावी आणि पुन्हा त्या काळामध्ये घडलेल्या ज्या काही वाईट घटना होत्या त्या वाईट घटना पुढे घडू नये याची माहिती व्हावी, यासाठी इतिहासाच्या अभ्यासाची आपली आवश्यकता आहे. आणि इतिहासाचा अभ्यास जर करायचा असेल खरा आणि चांगल्या पद्धतीने तर एक भौतिक साधनं, मौखिक साधनं आणि लिखित साधनं या तीन स्वरूपाची साधनं जी आहेत ते इतिहासाच्या अभ्यासामध्ये आपल्याला उपयोगी पडत असते हे लक्षात ठेवा. या स्वरूपामध्ये या पाठामध्ये एवढंच महत्वाचं आहे.